कोल्हापूर या विशेष भागासाठी आपण आज शिवाजी पेठेमध्ये आलेलो आहोत। शिवाजी पेठेतील बाप्पा असेल, मंडळं असतील, त्यांची सजावट कशी आहे, त्यांचा बाप्पा कसा आहे, त्यांचं समाजामध्ये असलेलं कार्य कसं आहे, यंदाच्या मिरवणुकीचं नियोजन कसं आहे जाणून घेऊयात। चला तर मग बाप्पाचं दर्शन घेऊया। आपण सध्या औचित्यपीर तालीम मंडळाच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। या मंडळाची नेमकी खासियत काय आहे, कशा पद्धतीनं त्यांचा बाप्पा आहे, त्याचबरोबर सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा कसा सहभाग असतो या संदर्भात जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्ते। माझं नाव राहुल लायकर आणि मी या तालमीचा कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या तालमीचे या ठिकाणी तालमीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तालमीच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये सहभाग घेत असतात। गणेश चतुर्थी, गणेश उत्सवामध्ये आपण विविध कार्यक्रम घेतोच। आपला सीन जो असतो त्या पद्धतीनं, देखावा जो असतो त्या पद्धतीनं आपण लोकांच्यासाठी सामाजिक उपक्रम पण दरवर्षी राबवतो। आणि बघायला गेलं तर औचित्यपीर तालमीचा इतिहास हा 100, 200, 150 वर्षापूर्वीची आपली तालीम आहे आणि शाहू महाराजांनी या तालमीचं दखल म्हणजे त्यांच्या इतिहासामध्ये पण नोंद आहे आणि कोल्हापुरातल्या खूप मानाच्या आणि कोल्हापुरातल्या खूप जुन्या अशा तालमीमध्ये आपल्या तालमीचा सहभाग होतो आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तालीम, कला असो, क्रीडा असो किंवा विविध उपक्रमांमध्ये तालमीचे कार्यकर्ते पहिल्यापासून आपले सहभागी होतात। जर तालमीच्या बाबतीत बघायला गेलं तर तालमीमध्ये औचित्यपीर जे आहे देवाचं देवस्थान आहे, त्याचबरोबर दत्त महाराजांचंही तिथं देवस्थान आहे, त्याचप्रमाणे हनुमानाचं आपलं देवस्थान आहे तिथं। आणि आमच्या तालमीमध्ये सर्व धर्मसंभाव म्हणून सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन सगळ्या पद्धतीचे इव्हेंट असो किंवा सगळ्या पद्धतीचे कुठलेही कार्यक्रम असो, ते सगळे लोक, सगळ्या समाजाचे, सगळ्या विविध घटकातले लोक त्या ठिकाणी सहभाग घेत असतात। यंदाची बाप्पाची मूर्ती कशी आहे, त्याची आरास, आरती, दिनक्रम या गणेश चतुर्थीमध्ये कसा सुरू असतो? आपलं दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणेश मूर्ती असते आणि सकाळी 8 वाजता आपली इथं या ठिकाणी आरती असते, सायंकाळी 8 वाजता आरती असते। यामध्ये प्रत्येक आपला युवक कार्यकर्ता येऊन उत्साहानं बाप्पाची सेवा इथं करत असतो। त्या पद्धतीनं बाप्पाच्या आरतीसाठी प्रत्येक आबालवृद्ध सगळे आपले कार्यकर्ते इथं या ठिकाणी असतात। आणि ह्या ठिकाणी जर ह्या वर्षीचा जर देखावा बघितला तर आम्ही नेहमी शिवकालीन जे देखावे असतो ते आम्ही समोर जो महाराजांचा इतिहास आहे तो दरवर्षी आपण एक लोकांच्या समोर नेहमी आणत असतो आणि ह्याही वर्षी आम्ही महाराजांच्या इतिहासावरच आपला देखावा आपण सादर करणार आहोत। सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्या तालमीचा सहभाग असतो आणि यावर्षी काय समाजकार्य करण्याचं आपल्या तालमीनं ठरवलं आहे? आता सामाजिक कार्याचं जर तुम्ही प्रत्येक वर्षी जर बघितला तर आम्ही ब्लड डोनेशन असो, तर BP, शुगर चेकअप असो किंवा त्या पद्धतीनं शेणी वाटप असो नदीवर, तर बऱ्यापैकी जर आपल्या युवकांना जर इथं बघितला तर आपण 10वी 12वीच्या युवकांना काही गोष्टी माहीत नसतात की बाबा 10वी 12 आफ्टर 10th and 12th काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण लोकांना म्हणजे आपल्या तिथल्या तालमीच्या कार्यकर्ते असो किंवा भागातले जे गरजू लोक आहेत सगळ्यांना आपण ते मार्गदर्शन केंद्र उपस्थित करतो। त्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्याचं कामही करतो, म्हणजे विविध मार्गदर्शन संस्थांच्या आपण तिथं मीटिंग घेतो, सेमिनार घेतो, जेणेकरून पुढच्या पिढीला कशा पद्धतीने गायडन्स मिळेल ह्या गोष्टींचा आपण ह्या ठिकाणी आलेख धरतो। दुसरी गोष्ट असं आहे की आपण जर बघितला तर महाप्रसाद असो किंवा ह्याच्यातलं पण चित्रकला स्पर्धा असो, म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एखादा स्पोर्ट्समन चांगला जर आपल्या इथं घडत असेल तर त्यालाही पाठबळ देण्याचं काम आपली तालीम करते। दरवर्षीच मिरवणुका होतात, प्रत्येक वर्षीच्या मिरवणुकीमध्ये काय वेगळेपण असतं आपलं आणि यंदाच्या मिरवणुकीमध्ये काय असणार आहे? दरवर्षी ही कोल्हापूरची जी मिरवणूक आहे ही अतिशय म्हणजे मोठ्या पद्धतीनं आपण साजरी करतो आहे आणि जर बघायला गेलं तर औचित्यपीर तालीम प्रामुख्यानं जो पारंपरिक पद्धत असो किंवा आत्ताची जी जनरेशन आहे ज्या पद्धतीनं आत्ताची जनरेशन सेलिब्रेट करते त्या पद्धतीनं त्यांचं एक मन राखण्यासाठी दोन्ही पद्धतीनं आपण दरवर्षी मिरवणूक साजरी करत असतो। आणि मागच्या वर्षी आपण जर बघितला तर आपण जे पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढली होती त्याची दखल माननीय कलेक्टर साहेबांनी पण घेतली होती। त्यांनी पण आपलं कौतुक केलं होतं की चांगल्या पद्धतीनं तुम्ही अतिशय शिवकालीन जे देखावा आहे तो चालता देखावा तुम्ही मिरवणुकीमध्ये केलेला आहे, त्यामुळे त्यांनी पण एक चांगल्या पद्धतीचं आम्हाला प्रोत्साहन दिलं होतं। आणि ह्या वर्षी जर बघायला गेलं तर आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं साजरा करतो आहे
आणि साजरा करताना आम्ही समाजभान ठेवून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून यावेळी आम्ही मोठ्या पद्धतीनं आपली मिरवणूक साजरी करण्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. कोल्हापूरचा दगडूशेठ झुंजार क्लब या ठिकाणच्या बाप्पाचं आपण दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. नेमका त्यांचा बाप्पा कसा आहे, मंडळ कसं आहे, जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विश्वजित संजय करम. आपल्या मंडळाबद्दल माहिती सांगा. मंडळ आपलं स्थापन झाले 1974 आणि आपला मूर्तीबद्दल आपण मोठी मूर्ती आहे ती आपली कोल्हापुरातच आणतो आहे. आपलं निगवेकर म्हणून आहेत मूर्तिकार. आणि लहान मूर्ती ती 4 वर्ष झाली पुण्यातनं आणते. दगडूशेठ आपला श्रीमंत दगडूशेठ आहे ना, तिथनं घेऊन येते लहान मूर्ती. कोल्हापूरचा दगडूशेठ हे नाव तुमचं कशामुळं पडलं? आता कसं झालं माहिती आहे का, ती पुण्यावरनं आम्ही मूर्ती आणायला चालू केली ना, त्यावेळीपासून आम्ही म्हणजे कोरोना 2019ला चालू केलं कोल्हापूरचा दगडूशेठ. त्यानंतर मग सर्वांनी चालू केलं. पहिला नाव दिलं ते आपणच दिले पहिल्यांदा, त्यानंतर बाकीच्यांनी नाव द्यायला चालू केलं. प्रत्येक वर्षी समाजकार्यामध्ये आपला कशा प्रकारे सहभाग असतो? आपले हे पण आहे, महाप्रसाद पण असतो आपला. आणि शेवटचे 3 दिवस पण आपले इथं प्रसाद असतो. आणि आपली तसं म्हणायला गेला तर आपली फुटबॉल टीम पण आहे. त्यांना सपोर्ट कर. हां, त्यांना सपोर्ट करतो. सध्या या वर्षीची मिरवणूक असेल किंवा सजावट, त्याचबरोबर जे काही तुमचे थीम्स असतात प्रत्येक वर्षी, त्यामध्ये यंदाच्या वर्षी काय थीम आहे? यंदाच्या वर्षी आपण नरसिंह आणि हे केलेलं आहे, अफजल खानचा वध केलेला आहे डेकोरेशन. येताना पण तेच असते आणि जाताना पण आपलं तेच असते. शिवाजी पेठेतील जय शिवराय तरुण मंडळाच्या बाप्पाचं आपण दर्शन घेतोय. नेमका हा मंडळ कसा आहे, त्याची सजावट असेल, त्याचबरोबर त्यांचे सामाजिक उपक्रम असतील, या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार. मी जय शिवराय बुवा चौकाचे अध्यक्ष बोलतो आहे, राहुल साळुके उर्फ पिंटू साळुके. आमच्या मंडळाची स्थापना 1989पासून चालू आहे आणि आमच्या मंडळातर्फे सामाजिक उपक्रम पण चालू करतो आहे आम्ही. म्हणजे आमचे एक राऊत डॉक्टर म्हणून जे आहेत तिथं आम्ही व्हीलचेअर्स वगैरे, म्हणजे जे वॉकर वगैरे जे लागणारे ते मंडळातर्फे त्यांना हे केले जाते. आमच्या मंडळातर्फे गरजूंच्या, म्हणजे ज्यांना बिन पैसे म्हणजे भाडे नाही काय नाही, आधार कार्डच्या आधारे ते दिलं जाते त्यांना. हा विषय आमच्या मंडळातर्फे होत जातो आहे. आणि मंडळाचं सांगण्यापलीकडं म्हणजे एक हे ऐकणे, जे आमचा जो सजीव देखावा आहे मंडळाचा, म्हणजे सामाजिक उपक्रमातनं सजीव देखावा. आणि ह्या उपक्रम म्हणजे मंडळासाठी जे देखावा बघण्यासाठी एवढं पब्लिक उतावळं असतं. म्हणजे हे जय शिवरायचा सगळीजणं आली की विचारतात, अरे तुमचा देखावा केव्हा चालू होणार, केव्हा चालू आहे, ह्यावेळी तुमचा शीन कोणता आहे, कोणता काय करणार आहे, हे आम्ही गोप्य म्हणजे सांगत नाही म्हणजे का सिक्रेट ठेवतो आहे. पण हे बघितल्यानंतर पब्लिक एवढं खुश होऊन जातो आहे की नाही सांगण्यापलीकडे आहे. आणि सामाजिक संदेश म्हणजे आमच्या शिनाच्या माध्यमातून सगळे संदेश होत जातात. प्रबोधनात्मक सगळं सांगितले जाते. आणि एक जण अशी जरी मंडळी असतात, ते शीन बघितला तर एक वेळा नाही 3-3, 4-4 वेळा येऊन थांबून बघून जातात. हा शीन पाहिल्याशिवाय कोल्हापूर जनतेचा म्हणजे एवढा प्रतिसाद मिळतो की नाही, जय शिवरायचा शीन हा केव्हा असणार आणि कुठला असणार हे कुणालाच माहीत नसते. जो ते विचारतोय हा शीन का आहे, काय शीनात का आहे, कोण पात्र काय करते, काही माहीत नसते. त्या हिशोबानं हे आणि एवढा पब्लिकचा आमचा सहकार्य असतो. तुम्ही बघशिला आमचा शीनाचं जर उद्घाटन चाललं तर पब्लिक एवढं तुडुंब भरलेलं असते की नाही, शीन देखावा पब्लिक हसत खुळं होऊन जाते. तुमच्या बाप्पाबद्दल काय सांगाल? बाप्पाचं वैशिष्ट्य काय आहे आपल्या, आणि कशा प्रकारचा बाप्पा आहे? मंडळ स्थापन झाल्यापासून हा मूर्ती जे आहे हे त्याला जो कलर दिलेला आहे, जो मोती कलर, हा फेमस आहे. आणि हे मानाचा गणपती आहे. इथं आता एक बोलत हसशीला तुम्ही, आमच्या शिनात जेवढं येतीला शिनाला गुडघ्याला बाशिंग बांधलं तर लग्न व्हायलाच पाहिजे. हे आमच्या बाप्पाचं वैशिष्ट्य आहे. हे शिनाचं वैशिष्ट्य आहे. ज्याचं कुणाचं लग्न होत नाही, ह्या कार्यक्रमात मंडळात उतरायचं, त्यानं गुडघ्याला बाशिंग बांधायचं, त्याचं पुढच्या वर्षी नाही लग्न झालं तरी लग्न होणार. हे आमच्या बाप्पाचं वैशिष्ट्य आहे. मिरवणुका असतात, मिरवणुकांमध्ये आपलं असं वेगळेपण काय आहे? आम्ही पारंपरिक म्हणजे बाकीच्यासारखं ढोल ताशा आणि हे जर साऊंड बिऊंड सिस्टीम काय करत बसत नाही. आम्ही साध्या पद्धतीनंच करतो. आणि लेझिम साऊंड बिऊंड काय नसतं. आणि
बाप्पा आनंद चतुर्थीला जेव्हा हे विसर्जन होतं आहे आमच्याकडे की नाही मुकेश मल्लानी म्हणून जे असतात मल्लानी म्हणजे आपल्या ह्याच्यात नाहीत पण आमचे सभासद आहेत मंडळाचे त्यांच्याकडून ह्याचा भात त्यांच्याकडनं वर्गणी ह्याच्यासाठी खाण्यासाठी एवढी तुडुंब गर्दी असते त्यांच्याकडून हा बाप्पासाठी तो प्रसाद लय मोठा असतो. आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा हा सजीव देखावाच असतो. आमचा सजीव देखावा छत्रपती शिवाजी पेठेमध्ये पूर्ण नावाजलेला असं मंडळ आहे आमचं सजीव देखाव्यासाठी. आणि यावर्षी पण आम्ही नवीन काहीतरी घेऊन येतो विनोदी सजीव देखावा असतो आमचा. आणि आमच्या बाप्पाचं जर वैशिष्ट्य म्हटला तर मूर्ती बसवल्यापासून हाच कलर आहे आमचा. आणि हा मोती कलर पण शिवाजी पेठेमध्ये कोल्हापुरात म्हटला तरी चालेल पहिल्यापासून हाच कलर असतो आमच्या मूर्तीचा. आणि आमचे सामाजिक उपक्रम पण भरपूर आहेत. आम्ही रक्तदान शिबिर घेतो आहे. त्यानंतर यांनी आत्ता सांगितलं आमच्या अध्यक्षांनी असं ते वॉटर बेड परत वॉकर वगैरे आम्ही गरजू लोकांना फ्रीमध्ये देतो आहे. छत्रपती शिवाजी पेठेतील मरगाई देवी मंडळाच्या इथे आपण आलेलो आहोत. त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांचा बाप्पा कसा आहे, मंडळ कसं आहे जाणून घेऊयात. नमस्कार. आपला बाप्पा नेहमीप्रमाणे देवडीशीर असते आणि आपले दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहण असते आणि सामाजिक कार्य पण असतात. आपल्या आता महाप्रसाद पण आहे 4 तारखेला. दरवर्षी आपला महाप्रसाद असते. सामाजिक कार्य उपरत जाते. रक्तदान शिबिर, साफसफाई हे सगळं आपण राबवलं जाते. मिरवणूक कशी असते? मिरवणूक आपली साधी असते, ढोल ताशा पारंपरिक असत्या. हां, साऊंड नसते आपला. बाप्पाची मूर्ती किती फूट आहे? बाप्पाबद्दल काय सांगाल? काय वैशिष्ट्य आहे आपल्या बाप्पाचं? गणपती हा 5 फुटाचा असते नेहमी. आणि आमची डॉल्बी नसते, पारंपरिक वाद्याच्या मिरवणूक असते. आणि आमच्यात कोण व्यसनी नाहीत मुलं सगळी. आणि मंदिर आमचे हे फार जवळजवळ 125 वर्ष झाली मंदिराला. आणि नवरात्रात आमच्या पूजा असतात. दररोज वेगवेगळी असते, 9-10 दिवस असते. आणि त्र्यंबोली यात्रा आषाढात ते पण असते. पाणी येते आमचं हलगी करंटी वाजवत अशी मंडळाची. आणि सामाजिक कार्यात आमचं 15 ऑगस्टला झेंडावंदन असते. 31 डिसेंबरला आम्ही रंकाळा चौपाटी, कात्यानी, पन्हाळा असं स्वच्छता मोहीम राबवतो. कोल्हापूरचा गणाधीश दे दनादन मंडळाचा बाप्पा ज्याचं आपण आता दर्शन घेत आहोत. नेमका या मंडळाचा बाप्पा कसा आहे, त्यांची सजावट कशी आहे, सामाजिक उपक्रम कसे असतात हे जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपलं दे दनांतर मंडळ गेली 3 वर्ष आपला बाप्पा हा मुंबईहून आणतो आहे. कोल्हापूरचा गणाधीश हे नाव आपण गेल्या 3 वर्षापासून या गणपतीला दिलेलं आहे. याचं कारण असं की ज्या ठिकाणी म्हणजे आपला चिंतामणी घडतो आहे मुंबईतला चिंचपोकळीचा चिंतामणी, त्याच शेडमध्ये आपला कोल्हापूरचा गणाधीश हा बनवला जातो आहे दरवर्षी. आणि गेल्या 3 वर्षापासून मुंबईहून मूर्ती आणतो आहे. सामाजिक कार्य म्हणला तर दरवर्षी आपण आपल्या गणपती उत्सवात असेल किंवा आपल्या मंडळाच्या वर्धापन दिनी असेल तर ते रक्तदान शिबिर होते, आरोग्य शिबिर होते. आरोग्य शिबिराबरोबरच आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये बेघर लोकांनाही आपण मदत या ठिकाणी केलेली आहे. ज्या गरजवंत लोकांपर्यंत आपला समाज पोचू शकत नाही अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना अन्नदान असू दे किंवा काही कपड्यांच्या स्वरूपात मदत असू दे, काही ठिकाणी जे काय मदत लागेल ती मदत आपण या गेल्या 2-3 वर्षात केलेली आहे. आणि मंडळाची आपल्या स्थापना 1982 साली झालेली आहे. साधारणतः 40 वर्ष होऊन गेलेले आहेत आपल्या मंडळाला. आणि मंडळाच्या सामाजिक उपक्रमात सगळ्यात मोठा उपक्रम आपण गेल्या 2 वर्षापूर्वी घेतला होता. त्यामध्ये आपलं जरगनगरचं एक अनाथ आश्रम आहे, त्याचं नाव जरग फाउंडेशन नावानं असं काहीतरी अनाथ आश्रम आहे. तर त्यांच्या एकूण आपण साधारणतः एक 30 ते 40 मुलांचं या ठिकाणी स्वतः आपण मंडळाच्या जागेत बोलवून त्यांना पूर्ण सर्वतोरी सगळी मदत आपण त्यांना केलेली आहे. म्हणजे साधारण 1-2-3 दिवसात जन्मलेली मुलंसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली होती. तर तो एक मोठा उपक्रम आपल्या मंडळाने या 2-3 वर्षात घेतलेला आहे आणि आपण तो कंटिन्यू ठेवलेला आहे. म्हणजे दरवर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती त्या दिवशी आपल्या मंडळाचा स्थापन वर्धापन दिन आहे, त्या दिवशी आपण तो कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ह्या वर्षी आपण विष्णू रूपातील ही मूर्ती घडवलेली आहे. आपले मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी ही आपली मूर्ती घडवली आहे. विष्णू रूपातील गदाधारी मूर्ती आहे आपली. आणि मुंबईहून आपण दरवर्षी आणण्याचा इथून पुढे पण प्रयत्न ठेवू. त्याचबरोबर मिरवणूक असेल, देखावे असतील, या संदर्भात कसं मंडळाचं नियोजन असतं आणि काय करता आपण? मिरवणूक म्हणाल तर ह्यावेळी आपण आगमन सोहळा 10 दिवस आधी घेतला होता. मंडळाचा आगमन सोहळा यावर्षी आपण नयनरम्य असा आगमन सोहळा निवृत्ती चौक आपला अर्धा शिव या ठिकाणी केला आहे.
तर लोकांना सांगायची आमची इच्छा एवढीच होती यावर्षी की आम्हाला दाखवून द्यायचं होतं की कोल्हापुरात गणेशोत्सव कशा पद्धतीनं साजरा करायचा. कारण डॉल्बीला फाटा देत आपण गेली 4 वर्ष दरवर्षी करवीरनाथ ही गर्जना आपण दरवर्षी वापरतो. म्हणजे करवीरनाथची थीम ढोलपथक आपण असते. त्याचबरोबर आपण यावर्षी डॉल्बीला लागणारा जो लाईट आणि साऊंड इफेक्ट असतो आहे तो साईडला ठेवून फक्त लाईटचा वापर करून आणि चांगला एक ट्रस आणि चांगली लाईट त्यात फक्त गणपती ठेवून गणपतीला महत्त्व देण्याचं काम आपल्या मंडळाने यावर्षी केलेलं आहे. फक्त डॉल्बी लावून ट्रॅक्टरवर नाचण्याचं गणेशोत्सव म्हणू शकत नाही आपण त्याला. कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन नवीन कार्यकर्ते आणि युवा कार्यकर्त्यांनी मनावर घेऊन हा एक रात्री ट्रस उभा केला आणि मोठ्या प्रमाणात आगमन सोहळा केला. त्यामध्ये प्रौढांचा देखील तितकाच आपल्या मंडळाला सपोर्ट मिळाला. बरेचशाच लोकांनी आम्हाला शिवाजी पेठमध्ये नावाजलं देखील की अशा पद्धतीचा आगमन सोहळा आजपर्यंत कोल्हापुरात आम्ही बघितला नव्हता. यात ज्येष्ठांच्याकडून ही जी आम्हाला थाप मिळाली ह्यावर्षी तो आम्हाला खूप मोठा एक पोचपावती आमच्या मंडळाला मिळाली असं आम्ही या ठिकाणी बोलू इच्छितो. आणि विसर्जन दिवशी देखील आपण दरवर्षी ढोलपथकाचा वापर करतो आहे आणि दरवर्षी आपला 10 वाजता विसर्जन सोहळा चालू होतो. तो 4-5 वाजेपर्यंत रंका रोडला आपला विसर्जन होते मिरवणूक मार्गे. पेठेचा खंडोबा तालीम मंडळाचा बाप्पा त्याच्या दर्शनासाठी आपण आज आलेलो आहोत. जाणून घेऊयात त्यांचा मंडळ कसा आहे, बाप्पा कसा आहे, ह्यावर्षी त्यांचे काय काय सामाजिक उपक्रम आहेत याची माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी विश्वास पवार, माजी अध्यक्ष खंडोबा तालीम. आमच्या संस्थेचा इतिहास म्हणजे गेले 125 वर्षापूर्वीची आमची तालीम संस्था आहे आणि आमची तालीम संस्था रजिस्टर 1913 झाली. त्याच्यापूर्वी 10-15 वर्षी संस्थेची स्थापना झालेली आहे. तेव्हापासून हे ह्या तालमीमध्ये कुस्त्यांचं मैदान भरायचे. त्यावेळेला आमच्याकडे शामराव देवकर, सूर्याजी जरग, देवासराव सुरेश आमच्या संस्थेचे माजी अध्यक्ष हे पैलवानकीत अगदी तरबेज असणारी मंडळी आमच्याकडे होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या भागात बरेचसेच पैलवान त्यावेळेला झाले. त्यानंतर आमच्या संस्थेचा इतिहास म्हणजे इतिहासात आमचे गणेश चतुर्थी हा फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. त्याच्या अगोदर मोहरमचा सण आम्ही मोठ्या प्रमाणात करत होतो. मोहरमचा सण म्हणजे पिराची स्थापना, आमच्या 2 पिरांची नावं चांद साहेब आणि हुसेन साहेब. तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं पर्व ह्या संस्थेनं गेले 100 वर्षापासून जपत आलेलं आहे आणि इथं कोणताही जातीभेद नसतो आहे. आमच्या इथं कधीही जाती दंगल किंवा जातीभेद एकामेकाला म्हणजे आरवाचे बोलणे असा कोणताही प्रकार आमच्या इथं घडलेला नाही आणि आमच्या इथे सर्व कार्यकर्ते गण्यागोविंदाने या संस्थेचं काम पाहतात. मोहरमचा सण झाल्यानंतर आमच्या इथं गणपतीचा उत्सव तर गेले मला वाटतं की 40 ते 50 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव सुरुवात झालेला आहे. सुरुवातीला आमच्या संस्थेनं म्युझिक लाईटचं ह्या संस्थे ठिकाणी आम्ही सुरू केली. म्युझिक लाईट एवढी सुंदर होती की ती पुण्यावर आम्ही आणलेली आणि ती विसर्जन मिरवणुकीतसुद्धा आम्ही ती समाविष्ट केलेली होती. त्याचबरोबर मर्दानी खेळसुद्धा आमच्या मिरवणुकीत असायचे की आमच्या संस्थेचे वस्ताद आनंदराव ठोंबरे वस्ताद, आमचे ज्येष्ठ बंधू पंडित आनंदराव पवार वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली मर्दानी खेळ मोठ्या प्रमाणात होतो. मर्दानी खेळ मोठ्या प्रमाणात आणि तुम्हाला सांगण्यासारखं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे पंडित पवार हे प्रत्येक वर्षी मे महिन्यात लहान मुलामुलींचे कॅम्प भरवतात. त्या लहान मुलामुलींना मर्दानी खेळ शिकवतात आणि ते मुलं मोठी होईल तशी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करतात आणि त्यांचे निवडसुद्धा शाळेत थ्रू झालेले आहेत आणि त्यांनी एक चांगलं काम आमच्या इथं त्यांनी अजून सुरूच आहे ते त्यांचं काम. तर तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे आमची आषाढी यात्रा असते, वर्षातून नव्या पाण्याची यात्रा. आषाढी यात्रा तर आमची पूर्वीपासून अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. पूर्वी बैलगाड्यातून आम्ही काय करायचं, बैलगाड्या इथून घेऊन नदीला जायचं, तिथं पाणी घ्यायचं घागरीतनी, ते पाणी पूजन करायचं, ते पूजन पाणी केलेलं घेऊन यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करायचा, तिथून अर्धा शिवाजी पुतळा असं करून आमच्या इथं खंडोबा देवालयात खंडोबाला ते आम्ही पाणी वाहत होतो. त्याचप्रमाणे वेताळबा देव एक आहे, त्या वेताळमालासुद्धा आम्ही ते पाणी वाहतो. त्यानंतर टेमला मार्गाबाईला इथून आमच्या संस्थेच्या महिला आहेत, त्या महिला वाजत गाजत आम्ही टेमला मार्गाबाईला ते पाणी वाहून येतो. अशा पद्धतीनं त्याबरोबर तर आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. यावर्षीच्या बाप्पाची सजावट असेल किंवा यावर्षीचा बाप्पा कसा आहे, त्याचबरोबर यावर्षी काय नियोजन आहे मिरवणुकींचं? आता चालू वर्षी या संस्थेचे
गणेशोत्सव गणेश मूर्ती आम्ही आणतानासुद्धा अगदी साध्या प्रमाणात म्हणजे ढोल ताशाच्या याच्यावर आणले आणि विसर्जन मिरवणूक यावेळेला आम्ही डॉल्बी मुक्त विसर्जन मिरवणूक करणार आहे. लेसर किरण वगैरे काही नाही तर टाळ्या वाजवत ह्या गणपतीची विसर्जन मिरवणूक करणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असणार आहे. याच्यापूर्वीसुद्धा 1-2 वेळा आम्ही विदाऊट डॉल्बीची विसर्जन मिरवणूक केली होती. त्यावेळेसुद्धा महिलांची मोठी गर्दी होती. त्याच पद्धतीने यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूक होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉल्बी आणि लेझर किरणचे दुष्परिणाम काय आहेत हे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही पटवून सांगितलं आणि कार्यकर्त्यांची मानसिकता तयारी केली आणि ते आम्ही यावर्षी पोलीस प्रशासनाला सहकार्य म्हणून आम्ही डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक करायचं नियोजन केलेलं आहे. बाप्पाच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या खंडोबा तालमीची ही जी मूर्ती आहे ही गेले कित्येक वर्ष मला वाटते 30 ते 35 वर्ष म्हणजे जास्तच मला वाटते 50 वर्ष म्हणा ही 75पासून ही मूर्ती आहे. ह्या आमच्या म्हणजे खंडोबा तालमीची पहिल्यांदा मूर्ती KR कुंभारांच्याकडे जी झाली आणि तिथून सुरुवाती झाली ह्या मूर्तीचं पोटल्या गणपती म्हणतात आणि फेमस केला गणपती. आमच्या खंडोबा तालमीनं पहिल्यांदा या मूर्तीला प्राधान्य दिलं. तिथून पुढे KR कुंभारांच्याकडे अशा मूर्ती बघण्यात कोल्हापुरात मला वाटते 90% मूर्ती ह्या बाप्पाच्या आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आमच्या या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम नेहमी असतात. म्हणजे केंदाळ्यासारखं प्रकरण जे होतं ते आमच्या खंडोबा तालमीनं पुढाकार घेऊन सगळ्यात पहिल्यांदा केंदाळ्यासाठी आम्ही म्हणजे ते काढण्यासाठी प्रयत्न प्रथमतः खंडोबा तालमीनंच केलं. परत सामाजिक उपक्रमामध्ये अंध मुलांना मदत असू दे, गोरगरिबांना मदत असू दे, सामाजिक उपक्रमामध्ये प्रथम खंडोबा तालीम असते हे मला ह्या दृष्टीने सांगण्यात आहे. आणि यावर्षीचा गणपती आम्ही पूर्णपणे डॉल्बीमुक्त करणार आहे. प्रशासनाला पाठिंबा दिला आहे आणि या मिरवणुकीमध्ये आम्ही यावर्षी फलक घेणार आहे की डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम ज्या डॉल्बीमुळे कानांना किंवा हृदयाला जो धक्का बसतो त्याचे दुष्परिणाम या पद्धतीचे फलक घेऊन आम्ही सामाजिक बांधिलकी सांगणार आहे. या सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे आमच्या खंडोबा तालमीचा फुटबॉल संघ पण मोठा आहे, क्रिकेट संघ पण मोठा आहे. क्रिकेट संघाचा मी अध्यक्ष आहे सचिन पवार आणि गेले कित्येक वर्ष या फुटबॉलच्या नगरीमध्ये आम्ही डे नाईट स्पर्धा प्रथम खंडोबा क्रिकेट संघाने घेतल्या आणि या खंडोबा टेनिस बॉल क्रिकेट्समध्येही सुद्धा आमचं नाव आहे. तसंच मर्दानी खेळाचा काढ आहे. आमचे मनोज बालिंगकर याबद्दल तुम्हाला माहिती देतील. नमस्कार, मी उपाध्यक्ष मनोज शिंदे बालिंगीकर. आपलं शिवकालीन युद्धकला ही पूर्वीपास म्हणजे तालीम स्थापन झाल्यापासून जी पूर्वीपास चालत आलेली युद्धकला आहे आज ही जोपासतात. आता सध्याचे आपले सगळ्यात ज्येष्ठ आनंदराव ठोबरे वसतात आणि पंडितराव पवार अण्णा या तर सध्या ते मर्दानी खेळ जपत आहेत. पूर्वीपास चालत आलेले म्हणजे वस्तादांची परंपरा आज ही आपल्या खंडोबा तालीम जपत आहे आणि जपत राहतील. त्यातून झालेले खेळाडू एक चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला चांगल्या म्हणजे प्रकृती असे चांगल्या प्रकारे ते व्यवस्थित आहेत खेळाडू. सध्या आपल्या इथे जिमसुद्धा चांगल्या प्रकारे खाली चालू आहे, मोफत सेवा चालू आहे. ही खंडोबा तालमीमार्फत ही सेवा चालू आहे. धन्यवाद. आमच्या तालमीची स्थापना 1913 साली झाली आणि ही 112 वर्षाच्या तालमीची परंपरा आम्ही आजपर्यंत देवासराव सूर्यवंशी या अध्यक्षांच्या हाताखाली काढलीत. त्यांचं एक नियम कडक असायचे, ते एक वस्ताद म्हणून होते. पूर्वी पोलीस कंप्लेंट वगैरे कमी व्हायच्या आणि काही जर इथं तंटा काय मुक्त करायचं असेल तर इथं तालमीत बोलवून घ्यायची आमचे वस्ताद आणि त्यांच्या थ्रू ते सगळं सॉल्व व्हायचं. कुणी त्याचा पक्षपाती निर्णय नसायचा. असे आमचे वस्ताद होते. कुठल्याही मुलग्याला वाईट व्यसनापासून त्यांनी अलिप्त ठेवलं, कुठल्या वामार्गाला जाऊन दिलं नाही. स्वतःच्या मुलासाठी पण आम्हाला पण तीच वागणूक त्यांची होती. असे आमचे वस्ताद एक होऊन गेलेत. त्यांनी 50 वर्ष जवळजवळ तालमीचं अध्यक्षपद भूषविलं. एक वेळ तर अशी परिस्थिती आली की ती वारल्यानंतर अध्यक्ष कोण, तर आम्ही ते फोटो पुजून 1 वर्ष त्यांच्या फोटोच्या ह्याच्यात आम्ही ते काम केलं. आणि राहिला प्रश्न अध्यक्षपद आणि फुटबॉल म्हणजे आम्ही 1985ला फुटबॉल टीम सुरुवात केली. ती 4-4, 5-3, 5-4, 5-5 ह्या गटात आम्ही खेळत 85ला आमची टीम सिनियर झाली. 91ला ती आमची वरिष्ठ गटात समाविष्ट झाली. आणि प्लेयर ज्यावेळी आमची एक उठाव कमिटी म्हणून आम्ही निर्माण केली. प्लेयर खेळायला सकाळचं प्रॅक्टिसला यायला जरा टंगळामंगळ करायचे आहेत, त्यामुळं आम्ही एक उठाव कमिटी म्हणून जाहीर केली. त्यात मधुकर पाटील, बाबासाहेब पाटील, नंदकुमार पाटील, अरुण पवार, सुनील पाटील पापा म्हणून होते, चंदू सूर्यवंशी आमचे अण्णा होते आणि
ही टीमला सकाळी पहाटे 5ला आम्ही टीमच्या मुलांना उठवून प्रॅक्टिसला आणायला जायचं आणि ते आणल्यानंतर दर रविवारी आवर्जून म्हणजे दर रविवारी कोल्हापूर टू ज्योतिबा ही टीम आम्ही पळवत नेऊन त्या टीमचा सराव घ्यायचा. तर त्या सरावासाठी आमच्या गल्लीतल्या फॅमिली सगळ्या महिलासुद्धा त्यांना खायला प्यायला काय जे लागेल ते घरातून आम्हाला करून द्यायचे. ते आम्ही ज्योतिबावर नेऊन त्यांना ते खुराक द्यायचा आणि पहाटे 5-5 एवढा सराव करून की आत्तापर्यंत टीम आमची कायम 1-2 नंबरात आजपर्यंत कधी खाली आलेलं नाही. इतकं त्याला कष्ट करून त्या टीमला आत्तापर्यंत पण आत्ताची पिढी पण तेच आहे. त्यानंतर आमचं ह्या तालमीचा अध्यक्ष व्हावं असं म्हणजे बारक्या पोरग्याची पण इच्छा असते. खरं व्हायचं काय की एक अध्यक्ष झाला की तो बुजुर्ग आयुष्यभर तोच ठेवायचा. मग आम्ही ती जरासं खंडित केलं कारण ह्या अध्यक्षपद म्हणजे एक नगरसेवक पद असल्यासारखा इथं प्रकार आहे. त्यामुळं आम्ही ती रोटेशन पद्धत चालू करून आजपर्यंत प्रत्येकाला ती अध्यक्षाची संधी द्यायचा प्रयत्न केला आहे आणि आत्तापर्यंतचे जेवढे अध्यक्ष मग ते अध्यक्ष लहान असू दे नंतर मोठा असू दे ते सांगेल तो आदेश आम्हाला बुजुर्गांना वयस्कर लोकांना सगळ्यांना मान्य करून या तालमीनं आतापर्यंत ती हे करत आणलेलं आहे, प्रतिष्ठा पाळत आणलेली आहे आणि सगळ्यांना ही अध्यक्षाची संधी मिळण्याचा प्रत्येकाला चान्स येणार आणि ह्यातलं काम करायचं म्हणजे एवढे आनंदात असतात की अध्यक्षपद कधी माझा नंबर लागेल असं म्हणजे वर चढाओढ असते ह्यासाठी. मग आता आम्ही ते रोटेशन पद्धत करून प्रत्येकाला ते अध्यक्षपद देऊन आणि आत्ताच्या अध्यक्षपदांच्यापर्यंत सगळी कामं व्यवस्थितरित्या पार पडत आहेत आणि इथून पुढे सुद्धा चांगलं कार्यक्रम करून आम्ही तालमीचं नावलौकिक वाढणार आहे. मी धीरज चंद्रकांत सूर्यवंशी. सर्वप्रथम तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमच्या चॅनलवर आमच्या तालमीचा इतिहास हे करत आहात. तालमीची परंपरा आमची खूप मोठी आहे. आमच्या तालीम संस्थेचे जवळजवळ 50 प्रणित मंडळे आहेत ते पूर्ण जिल्ह्याभर आहेत. असं फक्त पेटीपुरती तालीम आमची राहिलेली नाही, भरपूर म्हणजे पूर्ण जिल्ह्यातच आहे. आणि मोठ्या आमच्या ज्येष्ठ लोकांनी सांगितली परंपरा ती अजूनपर्यंत चालूच आहे आणि संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमावेळी लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत ही सर्वजण इथं असतात. असं की नाही बाबा ती सिस्टीमच पाहिजे आणि सिस्टीमच असली डॉल्बी सिस्टीम असल्यानंतरच आमची पूर्ण कार्यकर्त्यांना असं काय नाही, पूर्ण ज्येष्ठाचा मान राखून कार्यक्रम इथे होत जातात. सकाळची आरती असेल किंवा या गणेश उत्सवामध्ये बाप्पाच्या पूजेचा दिनक्रम कशा पद्धतीनं असतो? सकाळी 8 वाजता आरती होते इथं आणि संध्याकाळी 8 वाजता आरती असते. सकाळी फक्त देवपूजा पूर्ण होते, पूर्ण पूजे मूर्ती पूर्ण स्वच्छ वगैरे करून त्याचे पूर्ण आरती करण्यात येते. सध्या आपण वेताच्या बाप्पाचं दर्शन घेतोय. नेमका हा बाप्पा कसा आहे, त्यांचे सामाजिक उपक्रम काय काय असतात, यावर्षीचा त्यांचा बाप्पा काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव पार्थ पाटील. श्री वेता तालीम मंडळ हे कोल्हापुरातलं नामांकित मंडळांपैकी एक मंडळ आहे. तालिमीची संस्था ही 1867पासून चालू केलेली आहे. म्हणजे 150 वर्ष तालमीला पूर्ण झालेले आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी पेठेत असू दे किंवा कोल्हापूर शहरात असू दे, सर्वात मोठी तालीमपैकी एक आमची श्री वेता तालीम मंडळ ओळख आहे. परत तालमीचं वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापुरात नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं मंडळाचं गाणं तयार केलेलं मंडळ आणि आत्तापर्यंत एवढे वर्ष तालमीचं गाणं गाजणारं मंडळ श्री वेता तालीम मंडळाचं आहे. आमच्या मंडळापासून आता तालमीची गाणी तयार करायला चालू केलं. परत दरवर्षी आमचं भव्य स्वरूपात मिरवणूक असते. परत आमचा तालमीचा गणपती जो असतो आहे तो पोटल्या रूपातला असतो आहे. पारंपरिक आमचे दरवर्षी कार्यक्रम असतात. महिला मोठ्या संख्येने उपस्थित असतात. परत तालमीच्या आमच्या पूर्ण कोल्हापुरात सर्वात जास्त गणपतीला दागिने दरवर्षी नवीन आता मागच्या वर्षी प्रभावळ चांदीची केलेली आहे, यावर्षी सोन्याचे दात गणपतीला केलेले आहेत. दरवर्षी नवीन दागिने गणपतीला श्री वेता तालीम मंडळ करत आलेलं आहे. सामाजिक कार्याबद्दल काय सांगा? सामाजिक कार्याबद्दल दरवर्षी गणपती उत्सवामध्ये रक्तदान शिबिर असतं, आरोग्य शिबिर असतं, मोफत डोळे तपासणी शिबिर असतं. प्लस आमचे वर्षानुवर्षाने उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप हे असे अनेक उपक्रम वर्षभर चालू असतात. यावर्षी कशा पद्धतीचं नियोजन आहे? आगमन कसं होतं, विसर्जन कशा पद्धतीनं मिरवणूक असणार आहे किंवा सजीव देखावे असतील, या संदर्भात काय सांगा? गणपती आगमनावेळी आमचा पारंपरिक पद्धतीने आगमन सोहळा असतो आणि विसर्जन मिरवणुकी दिवशी मोठ्या संख्येने महिलाबाई उपस्थित असतात आणि मोठ्या संख्येने खूप मॉब जरी म्हणला तरी चालेल की कोल्हापुरात सगळ्यात मोठा मॉब होणारं श्री वेता तालीम मंडळ आहे.
बाप्पाच्या येण्यानं परिसरामध्ये भक्तिभाव तर जागा होतोच, परंतु समाजाप्रती असणारी जबाबदारी ती पेलण्याचं काम सध्याची मंडळं ही करत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं. प्रत्येक ठिकाणी कडे ही जरी मंडळं वळत असली तरी त्यांनी परंपरेलाही जोपासल्याचं चित्र आपल्याला पाहिलं. अशाच मंडळांना आपण भेट देणार आहोत. पाहत रहा TV नेक्स्ट मराठी. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील, सोबत वैभव चौगले.